नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराय, जय भीम, जय संभाजी महाराज. आता माझं जे उदाहरण घ्या, माझंच उदाहरण घ्या. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मला अडचणी येते त्या, महाराष्ट्रात मला धमक्या येते त्या, मला संपवायची प्रत्येक माझ्या रस्त्यावर काटा येते, प्रत्येक रस्त्यात काटा येते. पण त्या काट्यातनं मला संघर्ष करायचा, त्या काट्यांना मला पाठबळ दे. प्रत्येक ठिकाणी माझ्यावर अडचण आहे, प्रत्येक ठिकाणी मला मिनटाला काटा येते, प्रत्येक ठिकाणी मला धमक्या येत्या. भाषणं करू नका, हे करू नका, ते करू नका, समाजकार्य करू नका. काय समाजकार्य करताना मी बघवत नाही, लोकांच्या डोळ्यावर येतो, लोक मला नावं ठेवते, ते लोक मला संपायचा पण प्रयत्न चालू आहे. काय जणांचं टार्गेट चालू आहे, काय जणांचा विचार चालू आहे, काय जणांचं रणनीती चालू आहे. मला संपवायचं, मला पोचून द्यायचं नाही तुमच्यापर्यंत. काय लोकांचा असं पण प्रयत्न चालू आहे. पण मी कशाला घाबरतो? मी आहे ते कार्य चालू केले. आपल्या भोळ्या मनाने, भोळ्या स्वभावानं माझं कार्य पसरवत राहायला लागलोय आणि मी निश्चितपणे थांबायला लागलोय. देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, आई जगदंबीवर पूर्ण विश्वास आहे माझा, आणि महादेवावर पूर्ण विश्वास आहे, शिवरायावरती माझा पूर्ण विश्वास आहे, बाबासाहेबांवरती पूर्ण विश्वास आहे, संभाजी महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे. ह्या पद्धतीने मी काम चालू केलं. मग काय लोक मला शिव्या, काय लोक मला नावं, काय लोक मला संपवायचं, खलास करायचं, पिरट नाही, शिव्या देणं, चांगदेव जाधव असं करतं, चांगदेव जाधव तसं बोलतं, चांगदेव जाधव काहीतरी भडकाऊ भाषण देतं, काहीतरी ह्याला काहीतरी आपण प्लॅन करून काहीतरी ह्याला मोहर चढून द्यायचं नाही, ह्याला मोहरच्या पायऱ्या चढून द्यायच्या नाही, तर हे द्यायचं नाही, ह्याला संपवून टाकायचं. आपण गरीबातला मुलगा पुढे चालले बघू. अरे मराठी माणसं पुढे चालली, मराठ्यांना सपोर्ट करा, मराठी माणसाला पाठबळ द्या, तुम्ही ताकद द्या, त्याच्या पाठीशी उभा राहा. असं तो मी करण्यात काय मजा नाही बरं का मित्रांनो. तुम्हाला सांगतो, आमचं कसं आहे, आम्ही जे बोलतो, जे वाक्य करतो, आम्ही लोकांना अन्न पण चारतो, मदत पण करतो, थोडं सहकार्य करतो. आम्ही जेवढं आमच्यापासून होते तेवढं आम्ही मदतच करतो. काय आज आम्ही जेवण दावतो, व्हिडिओमधलं काय माणसं दावत नाही, काय म्हणत असते. तुम्हाला सांगतो, अंधारात कसं दिसते, काय कसं करू शकत आहे, पण अंधारात दिसत. पण जेवढं आम्ही कामं जरी करतो, जेवढं हे जरी करत असाल, तुम्ही तेवढं करू शकत आहे का? आमच्या आर्थिक मदतीनं, आमच्या परिस्थितीनं, आमच्या मजबुरीनं आम्ही बरोबर जेवढं कार्य करतो, तुम्ही तर जेवढं करू शकत नाही. पण काय लोकांना बघवत नाही, काय लोकांना खटकतो, काय लोकांच्या डोळ्यातून खटकतो, काय लोक शिव्या देतात, काय लोक वाईट म्हणतात. पण जगाकडे तर आपल्याला बघून चालते, आपली कामं चालू, आपलं कार्य चालू. नका मी चांगदेव जाधव म्हणजे चांगदेव जाधव ना, सगळ्यांची ताकद आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून चांगदेव जाधव आहे. आणि तुमची ताकद खाल्ली आणि नुसतं चांगदेव जाधव केलं तर होऊ शकत आहे का? चांगदेव जाधव पहिला तुमची ताकद आहे म्हणून मी चांगदेव जाधव आहे. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या ताकदीनं मी चांगदेव जाधव. माझं कशात काय मित्रांनो, मी तुमचा आशीर्वाद, ही तुमची ताकद. आपण फेक काय बनवतं, जे आहे ते रेलच बनवते, जे आहे ते आजपर्यंत रेलच करत आले. बाकीचं जरी मित्रपरिवार, महाराष्ट्रातली शिवरायांची मावळं, तरुण पिढी, यंगस्टार पिढी, महाराष्ट्रात आता भलतंच काय होते, भलतेची होते, महाराष्ट्रात भ्रष्टाचार, अत्याचार होतं, भ्रष्टाचार होतं. ह्याच्या मार्फतनं कुठं तर आम्ही सामाजिक मानव संघर्ष करा, संघटना जुळा, संघर्ष करा, संघटित या, समाज काहीतरी चांगला घडवू, काहीतरी स्थिती घडवू, समाजमध्ये आपण काहीतरी सुधारायचे कामं करतो. वाईट वळणात चाललेले चांगल्या वळणात घ्यायला बघतो, चांगले संस्कार द्यायला बघतो. तरुण पिढीला, ह्याच्या पिढीला आईबापाने आपल्याला चांगलं संस्कार दिले असतं, आईबापाचं आपल्याला नाव पुढं न्यायचं असतं, काहीतरी त्यांचं घडवायचं असतं. हे आपल्या एक तत्व असतो, एक आत्मविश्वास असतो. जगाच्या पाठीवर कुठं पण जाऊ शकत आहे, पण एक आत्मविश्वास असलो तर आपण काय पण जिंकू शकत, वाकणार नाही पण मरणार नाही. असं चांगदेव भाऊ जाधव महाराष्ट्रातलं वाघ आहे. पण चांगदेव भाऊ जाधवच्या दुःखात नाही, अडचणी किती येते त्या चांगदेव भाऊ जाधवला, किती काय सहन करायला लागतं, किती काय अत्याचार सहन करायला लागतात. सध्याला तुम्हाला माझी कंडिशन, परिस्थिती काय मी सांगू शकत नाही. पण ज्या अडचणी चालू आहे, त्याची कंडिशन चालू आहे, ती काय सांगू शकत आहे का जगाला? पण जी अडचण आहे, त्या जी स्थिती आहे, ते ढकलायला लागलो पुढं, ते ढकलायला लागलो. पण आज ना उद्या बदलल म्हणून त्या एक भावनेने, त्या दुर्दैवीने आपण नवे स्टार ना हो, मोठं ना स्टार हो, सामाजिक कार्य तर करत राहणार, आपण सेवा तर देत राहणार, लोकांची मदत तर करत राहणार. माझं कर्तव्य आहे. मला लहानपणापासून समाजकार्य करायची मला सेवा आहे, ती लहानपणापासून मला आवडत आहे, ती मनात माझ्या बसलेलं आहे. ती मला काम आहे, ते माझं काम मी करतच राहणार. ज्यांचं काम आहे, ती ज्यांची कामं करत राहणार, जे माझं काम आहे ते मी चालवत राहणार, तुमच्यापर्यंत पोचत राहणार, तुमच्यापर्यंत ताकद पोचवत राहणार. बघा, तरी जनताच्या जरी मनात असलं, जनताच्या जरी डोक्यात जरी असलं, मला सपोर्ट करावं, करते जनता मला सपोर्ट, थोडा करते. पण जनताच्या जरी मनात असलं, मला फुल सपोर्ट करावं, मला फुल ताकदमध्ये आणावं, फुल पॉवरमध्ये आणावं, हे तुमच्या ताकदीनं होऊ शकत आहे. माझ्या एकट्याच्या ताकदीनं होऊ शकत नाही. तुमच्यातली उभा राहायला पाहिजे. मी एकट्या उभा राहून काय उपयोग आहे? शिवरायांचं धनुष्य उभा राहायला पाहिजे, शिवरायांची मावळं उभा राहायला पाहिजे, उठायला पाहिजे, लढायला पाहिजे. उद्या आमच्यावर हल्ला होऊ शकत आहे, ते उद्या आम्हाला संपवू शकत आहे, ते उद्या आमचं एखादं भाषण करताना हे धमक्या चालू. आता हे धमक्या जरी चालू झाले, उद्या आमच्यावर एखादा हल्ला झाला,
काही झाला उद्या आम्ही शांत बसून चालेल का? आम्हाला जर मैदानामध्ये उतरायला लागलं हो जरी कोणी हल्ल्याच्या पण धमक्या त्याच्या जरी माझ्यावर हल्लं जरी झालं मी काय महाराष्ट्रात शांत बसणारच नाही काय बघा त्याने तर मरतेली मी तर मरीन महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्ता मी सामाजिकपणे कार्य चालू केलं आहे हे कार्य माझं पोचत राहणार हे तुमच्यापर्यंत प्रेक्षकापर्यंत जनतापर्यंत पोचत राहणार मी माझी देवाला एवढीच विनंती करतो महाराष्ट्रातल्या परिवारांसाठी महाराष्ट्रातल्या गोरगरिबासाठी ते सुखी राहू दे समाजमध्ये काहीतरी जुळा समाजमध्ये संघर्ष करा समाजमध्ये सपोर्ट करा तुमच्यापासून आर्थिक आर्थिक मदत काय होते समाजकार्यामध्ये तुम्ही देऊ शकत आहे मदत करू शकत आहे समाजमध्ये तुम्हाला सुद्धा आर्थिक व्यवस्था काय होऊ शकत आहे समाजकार्यामध्ये डोनेशन गोरगरिबाला काय वाटू शकत आहे तुमच्या पद्धतीनं तुमच्या ह्यानं बाकीच्या अपंगाला त्यांना तुम्ही मदत करू स्वतः तुम्ही अनाथ आश्रममध्ये जाऊन तुम्ही मदत करू शकत आहे गरिबांना असे काहीतरी आपली अपेक्षा आहे पण ते तुमची ताकद तुमचं विचार तुमचा आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही पण आपण कुठलं काय डायलॉग घेऊन नाही आलो नाही काय नाही ते आपण फेक घेऊन आलो रेल घेऊन आपण ऑन द स्पॉटमध्ये कुठं पण भाषण करतो कोणाचा डोक्यावर हात नसताना कोणाचा काय नसताना शिवरायांचा आशीर्वाद आई जगदंबीचा आशीर्वाद महादेवाचा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांचा हिंदू भगिनीचा महाराष्ट्रातल्या तरुणांचा माता माऊलींचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी म्हणून मी कोणालाच घाबरत नाही कसलं भाषण करायला घाबरत नाही मरणाची भीतीनं आम्ही मेलो तर चालेल पण आम्ही घाबरणार नाही कधी भाषण आमचं चालू राहणार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय लय बोललो तर माफ करा